हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लक्ष्मीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली किचन पॉलिशिंगचा. तर आपण हा किचन पॉलिशिंग घरच्या घरी कसं करू शकतो, ही जे आहे ना कडाप्पा, तर तो कसा आपण पॉलिश करू शकतो, कसा तो चमकेल, तर तोच व्हिडिओ मी आज तुमच्यासाठी घेऊन आली. काय होतं, आपण तो यूज करतो सारखा सारखा, मग सफेद पडतो, असं ब्लॅक कोटा राहिल्यानंतर असं चमकत नाही. त्याच्यामध्ये म्हणजे असं वाटतं की चुनकट झाला एकदम असं वाटतं. तर तेच आपल्याला मस्त छान याचीच पॉलिशिंग करायची आहे ओट्याची. तर त्याच्यासाठी घरच्या घरी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं मी घेते आहे सोडा घ्यायचा आहे, आपल्याला सोडा लागणार आहे. तर मी घेतला आहे सोडा, इथं पाहू शकता सोडा. त्याच्यानंतर इथं आपल्याला टाकायचं आहे व्हिनेगर, थोडंसं मी इथं घेते. आणि बघा ह्या पद्धतीने होतं, मी तुम्हाला दाखवते. असं छान होतं ते आपल्याला लिक्विड. तर पाहू शकता ह्या पद्धतीने लिक्विड तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे आपलं लिक्विड आता रेडी होत आहे. तर हे लिक्विड तर मी रेडी करून घेतलेलं आहे. तर तोपर्यंत आता हे थोडंसं अजून तयार होतंय. तर मी इथं साहित्य हे बाजू ठेवून घेते. तरी तुम्ही पाहिलं, मी सर्व इथं मोकळं करून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे तयार केलेलं लिक्विड इथे सर्व टाकून घ्यायचं आहे. तर इथं सर्व साहित्य मी टाकून घेतलेलं आहे. तो पसरून घेणार मी ते फडक्याने ना पसरून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे थोडंसं काम होईल. आता हे पसरून घेतलेलं आहे. तर खाण्याचा सोडा खूप उपयोगात पडतो हे लिक्विडसाठी. आणि व्हिनेगरने तर कसं किडे मकोडे येत नाही, किडे मकोडे मरून जातात, तर त्याच्यासाठी हे व्हिनेगर. तर हे मस्त छान होऊ द्यायचे रेडी आपल्याला आधी. आणि मग साईडने सर्व टाकून घ्यायचं, त्याला पसरून घ्यायचं आहे. तोपर्यंत मग आपण गॅस क्लीन करून घेऊया. आणि तुम्ही जेव्हा गॅस क्लीन करतात ना, तेव्हा पाणी जास्त टाकू नका. तर आता आपण हे थोडंसं तोपर्यंत हे साईडचं गॅस पण क्लीन करू. तोपर्यंत साईडला पण आपण आता थोडंसं क्लीन करून घेऊया. तारेची घसणी घेतलेली आहे. तर असं खरखरीत जी स्टाईल होते ना, आपण फोडण्यात येतो, जर रबपणा येतो त्याच्यावर आहे ना, व्हाईटपणा येतो, तर तीच आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणून स्क्रबर म्हणून तुम्ही तारेच्या घसणीचा वापर करू शकता. कारण की आपण जे डिटॉक्स जे लिक्विड बनवलेलं आहे ना, त्याने लवकर ते निघायला सुरुवात होते, ते घाण निघायला सुरुवात होते. तर त्याने पटकन आपल्याला आता घासून घ्यायचं, व्यवस्थित सर्व क्लीन करायचं आहे, जेणेकरून ते सर्व निघून जाणार, तो तेलकटपणा निघून जाणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पॉलिशिंग करायची आहे. तर अजून आपलं कडाप्पा जास्त चमकायला पाहिजे. तर त्याच्यासाठीच आपल्याला हे आधी जे लिक्विड तयार करून घेतलं ना, ते टाकून घ्यायचं आहे साईडला. तर आपण स्क्रबर म्हणून तारेच्या घसणीचा वापर करून ते सर्व असं घासून काढायचं आहे फ्लोर आपला किचनचा. तर तो व्यवस्थित क्लीन करून घ्या आधी प्रथम. तर मी तेच करून घेते. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं क्लीन करायचं आहे. आणि तो
क्लीन झाल्यानंतरच आपल्याला पॉलिशिंग करायची आहे. तशीच पॉलिशिंग करू नका तुम्ही, तर त्याला आधी क्लीन करा सर्व. आणि ह्या पद्धतीने मी सर्व आता हे स्क्रबर करून घेते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, कॉटनच्याच फडक्याने मस्त ते सर्व पुसून घ्यायचं आहे. आणि तेवढं पुसून घेतल्यानंतर सर्व घाण त्याच्यातली निघून जाणार आहे. तर ह्या पद्धतीने मी महिन्यातून एकदा किंवा दोनदा माझी ओट्याची पॉलिशिंग होत राहते. आणि म्हणून मग ओटा माझा एवढा गुळगुळीत आणि चमकतो, घाण अजिबात होत नाही, व्हाईट पडत नाही. तर आपण काय करतो, सतत फोडण्या देतो, काही ना काही चॉपिंग करतो, तेलकटपणा पडतो, तर खूप असं म्हणजे एकावर एक थर पडतो, तो तेलाचा होतो तयार. आणि ते जी ओरिजिनल जे आपला कडापा असतो ना, जो चमक असते ना, ती चालली जाते. तर तीच आपल्याला परत आणायची आहे, आपल्या ओट्याची चमक. तर त्यासाठी मी आता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर हे सर्व क्लीन करून घेऊया. आता हे अशा पद्धतीने मी सर्व क्लीन करते. तर इथं जास्त पाण्याचा वापर नको, जास्त पाणी नको वाया जायला, म्हणून मग मी इथं बकेटमध्येच पाणी घेतलेलं आहे. कारण की मी धुवून नाही घेणार, कारण की गॅस जर तुम्ही धुवाल ना तर त्याच्यामध्ये पाणी जाईल आणि ब्लॉकेज जास्त तयार होतात. त्याच्यामुळे मी पुसून घेते, पाण्याने नाही धुवत, कारण की ती चांगली मग सुकायला पाहिजे उन्हामध्ये थोडीशी शेगडी. तर ते नको व्हायला, म्हणून मग मी व्यवस्थित फडक्यानेच हे सर्व पुसून घेते. इथं सर्व झालेलं आहे माझं स्क्रबिंग, जी आहे ना कडाप्याची, ती झालेली आहे. आता मी सर्व साईडचं जे आहे ना स्टाईल वगैरे त्यासुद्धा पुसून घेत आहे, कारण की त्याच्यावर पण तेलकटपणा पडतो. आता एवढं करायला काढलंच आहे, तर ते साईडला तोपर्यंत मी पुसून घेते व्यवस्थित. थोडेफार काही ना काही डाग पडत असतात, तर तेच नको आहे आपल्याला, सर्व क्लीन करते मी याच्यासाठी. तर अशा पद्धतीने आता सर्व ओटा मी पुसते ना, तुम्हाला दाखवते नंतर. पाहिलं इथे किचन तर मी एकदम क्लीन केलेलं आहे, बघा पाहू शकता. अगदी इथे वरती सुद्धा सर्व चकाचक दिसतंय, सर्व क्लीन केलेलं आहे मी. तर आपल्याला आता पॉलिशिंग करायचं आहे ह्या कडाप्याला. चला, तर आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं कोकोनट ऑइल. जास्त नाही घ्यायचं, थोडंसं घ्यायचं आहे, कारण की कडापा कसा आहे, आता आपल्या कडाप्यानुसार आपण घेणार. थोडंसं विनेगर ॲड करणार मी. आणि आता आपण फडकं युजफुल घ्या, कारण की आपण ते फेकून देणार आहे, नंतर ते यूज नाही करणार. तर इथे छान आता ह्या फडक्याने आपल्याला पूर्ण पॉलिशिंग करून घ्यायची आहे व्यवस्थित. आता बघा, याच्यानंतरचं तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवणार आहे. खूप चकाचक दिसणार आहे आपलं, हे गुळगुळीत होणार आहे जो कडापा आहे तो. अशा पद्धतीने पॉलिशिंग तुम्ही करा आणि खूप लवकर होतो, अजिबात मेहनत नाही, अजिबात बाहेरचं साहित्य विकत आणायची गरज नाही. आपल्या घरच्या घरी साहित्यातून आपण पॉलिशिंग करू शकतो. तर ह्या पद्धतीने मी करते, तुम्ही पण घरच्या घरी असं करू शकतात. तर इथं पाहू शकता किती चमकतोय, आताच तुम्ही पाहाल तर किती गुळगुळीत चमकतोय आणि किती सुंदर दिसतोय असा. तर ह्या पद्धतीने पॉलिशिंग करा. आता मी फायनल टचअप देते. माझं थोडंसं गॅस आता त्याला थोडंसं कॉलिननी, कारण की काचेची शेगडी आहे ना, तर कॉलिननी थोडं स्प्रे करून टिश्यू पेपरने मी पुसून घेते. तर ह्या पद्धतीने मी क्लिनिंग करते. आता तुम्हाला दाखवते माझं किचन पॉलिशिंग कसं झालेलं आहे. चला तर मग. तर इथं पाहू शकता किती आपली हे आहे ना कडापा, किती गुळगुळीत तसं चिकन एकदम मऊसूत तसं झालेलं आहे. हात लावताच एकदम असं मऊ वाटतं, एकदम भारी पॉलिशिंग झाली. विचारू, हात लावून बघ बरं कसं वाटतंय. खूप स्मूथ आहे.
स्मूथ वाटतंय ना? हां. तर हे ना तुम्ही हा बघा अशा पद्धतीने क्लीन करा, एकदम स्मूथ वाटते. तुम्ही रिझल्ट पाहू शकता. खरंच इतकं चकाचक वाटतंय आणि असं रफ होतं पहिले, आता गुळगुळीत एकदम आपली ही स्टाईल आहे ना, हे कडापा गुळगुळीत वाटतं एकदम. आधी रफ होता असा, तर आता एकदम मऊ असं सॉफ्ट वाटतं, एकदम भारी वाटतंय. तर असं अशा पद्धतीने मी किचनची पॉलिश करते आणि खूप छान आपलं हे किचन बघा चमकतंय, पाहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने स्किन पॉलिशिंग मी करत असते. इतकं भारी दिसतंय ना, एकदम गुळगुळीत, एकदम स्मूथ वाटतंय. खरंच असं बघून ना खरंच रिअलमध्ये सांगते, असं एकदम गुळगुळीत. तुम्ही नक्की हे करून बघा, आपलं कडप्पा मस्त छान पॉलिश करून बघा. खरंच खूप रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि खरंच खूप छान झालेलं आहे. आणि पहिले ना असं व्हाईट पडलेलं होतं, खराब झाले, पण आता इतकं मऊ वाटतंय ना, हात फिरवतात असं भारी वाटतंय एकदम. खरंच ठीक आहे, खूप सुंदर. आता मी ना सर्व ठेवते व्यवस्थित. आपले ऑर्गनायझर मी इकडे सरकून ठेवलेलं होतं, तर ते आता आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं छान झालंय रचून. तर खूप सुंदर वाटतंय, एकदम भारी वाटतंय आणि इतकं गुळगुळीत वाटतंय ना, तर खूप भारी. आज बघतच राहू किचनकडे. तर तुम्हाला एकदा दाखवते. तर रचून झाले माझं सर्व ठेवल्या वस्तू. तुम्हाला पूर्ण लुक दाखवते माझ्या किचनचं. पद्धतीने तुम्ही तुमच्या किचनची पॉलिशिंग करू शकतात. किती छान दिसतंय, खरंच इतकं सुंदर वाटतंय ना किचनला. आणि खूप लवकर होतं, अजिबात वेळ लागत नाही. आणि दिसेलच, तुम्ही पाहू शकता एवढं छान चकाचक दिसतंय किचन, किती सुंदर दिसतंय सर्व. आणि वेळ पण लागत नाही. आणि अशी मी 8 दिवसातून 15 दिवसातून किचन पॉलिशिंगसुद्धा करून घेते, कारण की आपण तेलकट फोडण्या वगैरे पडताना तेव्हा उडतंच. तर काय होतं, आपण जेव्हा फोडण्या वगैरे करतो ना, तेव्हा उडतंच, तेल उडतं आणि असं त्याच्यावरती पुन्हा थर येतो तेलाचा, चिकटपणा येतो आणि त्याच्याने काय होतं, व्हाईट व्हाईटपणा दिसतो आणि चिकट दिसतो. असं हात फिरवला तरी चिकट वाटतं आणि असं एकदम रफ वाटतं, ते एकदम असं गुळगुळीत वाटत नाही. तर तुम्ही पाहिलंच, व्हिनेगर, पाणी आणि असं खायचा सोडा टाकून दिला होता बाजूने सर्व साईडनी. त्याने किडे मकोडे मरून जातात. तर त्याने थोडंसं ना ते जे लिक्विड बनतं ना, त्याने ना जरा मदत होते ते साईडचं सर्व घाण निघण्यासाठी. घाण पटकन ती साईडला जी काळी घाण असेल ती निघून जाते. त्याच्यानंतर मग मी थोडंसं घासणे, थोडंसं स्क्रब करून घेतलेलं त्याला, स्क्रबिंग थोडंसं रफ त्याच्यातला चिकटपणा असेल तो निघण्यासाठी तारीच्या घसणीने करून घेतलेलं स्क्रबर सारखं. तर त्याच्यानंतर मग लगेच मग मी मस्त छान किचन पुसून घेतलं. त्याच्यानंतर मग व्यवस्थित तुम्ही पाहिलंच, त्याच्यानंतर पॉलिशिंग केली मस्त. थोडंसं ऑइल घेतलं, व्हिनेगर आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्याला मस्त छान टाकाऊ फडके वापरायला, कारण ते टाकून द्यावं लागतं नंतर ते तेलाचे याच्याने. थोडंसं आपण पॉलिशिंग करतो ना, तर ते फेकून द्यावे लागतात आपल्याला. तर ते फेकून दिलं मी नंतर आणि अशा पद्धतीने मस्त किचन पॉलिश झालेलं आहे आपलं. आणि तुम्ही रिझल्ट पाहिलाच होता. खरंच खूप गुळगुळीत आणि चमकते. खरंच पहिल्यापेक्षाही खूप सुंदर झालेली आहे हा कडप्पा किचनचा. तर असा मला तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायचं तर म्हटलं तुम्हाला पण हेल्प होईल तुमच्या किचन पॉलिशिंगसाठी, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू मी जे करते माझ्या किचनसाठी. तेच तुम्हाला म्हटलं जर उपयोगात पडेल तर चांगलीच गोष्ट आहे. तर म्हणून म्हटलं चला शेअर करू हे पण तुमच्यासोबत. तर चला, माझा हा किचन पॉलिशिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.